चला तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे मोदक। चतुर्थी स्पेशल आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे बनवणार आहोत। एक नारळ घेतलाय मी, त्याच्यातलं स्किन काढून घेतलंय, फोडून घेतलंय। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये चांगलं बारीक फिरवून झाल्यानंतर अर्धी वाटी, एक नारळासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। आणि हा गोड गूळ आहे, म्हणजे मी पावडर नाही वापरत, पावडर थोडीशी फिक्की असते। अगदी एक चमचा फक्त पाणी, म्हणजे काय की ते चांगलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आणि आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। चांगली आपली पेस्ट झाल्यानंतर कढई घ्या, पॅन घ्या, मोस्टली नॉनस्टिक घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। 1 ते 1.5 चमचा तूप किंवा 2 चमचे असलं तरी काही हरकत नाही। आणि हे जे मिक्सचर आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला परतवायचं आहे। याच्यामध्ये ना थोडंसं मॉइश्चर आहे। आता आपण जर याची लाडू बनवला किंवा बर्फी बनवली तरीही चालेल, पण ते अजून बनणार नाही। जोपर्यंत याची पूर्ण मॉइश्चर निघत नाही, एकदम कोरडं होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याला ड्राय करत राहायचं आहे। कारण की आपलं जे नारळ आहे ते कच्चं चकचक कचकच असं वाटायला नको। हे बघा, आता मॉइश्चर पण कमी झालेलं आहे, त्याचबरोबर कलर पण डार्क झालेला आहे। या स्टेजला इथे तुम्ही एकतर खव्याचा वापर करू शकतात किंवा मग तुम्ही इथे मिल्क पावडरचा वापर करू शकतात। तर 10 रुपयाचा एक पॅक येतो मिल्क पावडरचा, तो मी यूज करते आहे। आणि हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की मिल्क पावडरचे थोड्या थोड्या गठुळ्या कधी कधी राहून जातात। ते झाल्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकली आहे मी याच्यामध्ये, आणि वेलची पूडसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता आपण हाताने जरी याला वळवायला घेतलं ते आरामात वळेल। आणि याच्यानंतर 2 ते 3 मिनटासाठी फक्त मी याला थंड करत ठेवते आहे, कारण की हाताला ते खूप गरम वाटत होतं। आणि जसं ते थोडंसं थंड झालं की लगेच आपण याला मोदकाचा जो साचा मिळतो त्याच्यामध्ये टाकून याचे छान असे मोदक बनवून घेऊया। खूप जर तुम्ही लेट केलं, पूर्ण थंड होऊ दिलं, तर ते इतकं कडक होईल ना की पुन्हा आपल्याला गरम करावं लागेल। माईट बी थंडीचे दिवस आहे तर तूप थिजून जाईल, म्हणजे कडक होईल। तर याच्यासाठी थोडंसं आपल्या हाताला सोसेल अशा वेळेसच तुम्ही याचे लगेच मोदक बनवून घ्यायचे आहे। आणि छान लागतात। याचे तुम्ही बर्फीसुद्धा बनवू शकतात, तेही छान लागते। आणि हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात। आणि अशा पद्धतीने माझे प्रॉपर 11चे 11 मोदक तयार झालेत। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।